हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. काय बघायचं आहे आज आपल्याला? फुल वेव्ह रेक्टिफायर. आता जे फुल वेव्ह रेक्टिफायर आहे ह्यामध्ये परत दोन प्रकार पडतात. तर त्याच्या आधी इंट्रोडक्शन बघू आपण फुल वेव्ह रेक्टिफायरची. A full wave rectifier is a circuit which allows unidirectional current to flow through the load during entire input cycle. म्हणजे फुल वेव्ह रेक्टिफायर काय आहे? तर फुल वेव्ह रेक्टिफायर हे अशी गोष्ट आहे की असं इक्विपमेंट आहे जे मागच्या वेळी बघितलं. हाफ वेव्ह रेक्टिफायरला काय होत होतं, तर एकाच सायकल पुरतं ते चालू असायचं. दुसऱ्या निगेटिव्ह हाफ सायकलला तिथं वेव्ह येत नव्हती. पण ह्या ठिकाणी काय आहे, दोन्ही हाफ सायकलला वेव्ह येणार आहे. म्हणजे इथं फिगर बघा कशी आहे. तर आपण असं इनपुट सायकल दिली, इथं फुल वेव्ह रेक्टिफायर वापरला, फुल वेव्ह रेक्टिफायर. तर इथं काय येणार आहे आपल्याला, हे असं येणार आहे. सपोज आपण हेच जर गोष्ट किंवा नेक्स्ट स्लाइडवर घेऊ आपण. इथं जर आपण असं केलं यूज, आणि इथं काय यूज केलं, हाफ वेव्ह रेक्टिफायर, तर आपल्याला वेव्ह कशी मिळत होती, ही फक्त एवढी मिळत होती. ह्याच्यावर तुम्हाला डिफरन्स कळाला असेल. आता हा फुल वेव्ह रेक्टिफायरला बघा, इथं डिफरन्स टाईप लिहिल्यागत करू आपण. फुल वेव्ह रेक्टिफायर आणि हाफ वेव्ह रेक्टिफायर. ह्यात काय होत होतं, DC output voltage that pulsate every half cycle of the input. DC half cycle sorry DC output voltage that pulsate every half cycle of the input. Every half cycle of input. म्हणजे प्रत्येक हाफ सायकलला आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे. पण ह्या ठिकाणी हाफ वेव्ह रेक्टिफायरला काय होणार आहे, ओनली हाफ सायकल इनपुट मिळणार आहे. ओनली हाफ सायकलला इनपुट मिळणार आहे. हा ह्याच्यातला सर्वात मोठा काय आहे, डिफरन्स आहे. आता ह्याचे टाईप्स बघायचे आहेत. कुठला आहे, फुल वेव्ह रेक्टिफायरचे दोन टाईप आहेत. कुठले आहेत, तर पहिला आहे सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर, आणि दुसरा कुठला आहे, फुल वेव्ह ब्रिज. फुल वेव्ह फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर. हे असे दोन टाईप आहेत. तर आजच्या लेक्चरला आपण सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर पाहणार आहोत. तर आता ह्यात काय काय पाहायचं आहे आपल्याला बघा. सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर, ह्यात काय काय पाहायचं आहे आपल्याला.
तर ह्यामध्ये त्यांचं कन्स्ट्रक्शन, पहिली गोष्ट, दुसरं वर्किंग, तिसरं सर्वात ॲव्हरेज व्हॅल्यू, आणि चौथी गोष्ट म्हणजे पीक इनव्हर्स व्होल्टेज. ह्या 4 गोष्टी आजच्या लेक्चरला पाहायच्या आहेत. पीक इनव्हर्स व्होल्टेज ह्या 4 गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. तर आता चला कन्स्ट्रक्शनमध्ये जा. मी जसं डायग्राम काढेन तसे काढत चला. तुम्ही नोट्स प्रॉपर बनवून घ्यायचं. तर आता ह्या ठिकाणी आपल्याला काय बघायचं आहे, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. मी जसं डायग्राम काढेन तसं तुम्ही काढत चला डायग्राम, कारण का कन्सेप्ट फार मोठा होईल असं मला वाटतंय. तर आता ह्याची डायग्राम बघा कशी आहे. हा इज अ प्रायमरी व्होल्टेज V1. हा सेकंडरी ट्रान्सफॉर्मर. इथं हा डायोड D1. ओके, आता हा काय आहे, मी कलरफुल करतो. हा डायोड D1 आहे, हा डायोड D2 आहे. त्यानंतर इथं सप्लाय व्होल्टेज V1, ही प्रायमरी साईड, ही काय आहे सेकंडरी साईड आहे. ह्या ठिकाणी बघा VS/2 आहे. इथं पोलॅरिटी प्लस मायनस. ओके, ही जी डायग्राम आहे. आता डायग्राम ड्रॉ झाले असेल तर स्टार्ट करू आपण. डायग्राम तुम्ही तुमच्या कॉपीमध्ये ड्रॉ करून घ्या. द सर्किट युजेस 2 डायोड. द सर्किट युजेस 2 डायोड. सर्किट काय करते, 2 डायोड त्याचा यूज केलेला आहे. कोणता आहे तर त्यामध्ये D1 आणि D2 आहे. which are connected to the center tap secondary winding of transformer, which is connected to center tap secondary winding. Center tap secondary winding. The input signal is applied to the primary winding of the transformer. म्हणजे input signal given to input signal कुठे गिवन गेला, AC इनपुट सिग्नल ACच द्यायचा आहे. तो कुठे द्यायचा आहे, प्रायमरी साइड ऑफ ट्रान्सफॉर्मर. या व्यवस्थित नोट्स प्रिपेअर करत चला. बघा इनपुट कुठे दिलेला आहे तर प्रायमरी साइड ऑफ द ट्रान्सफॉर्मर. हे 2 डायोड आहेत D1 आणि D2. हे काय आहे 2 डायोड आहेत. तेच आपण त्यामध्ये वर्किंग कन्स्ट्रक्शन लिहित आहे. तर नेक्स्ट काय आहे, द सेंटर टॅप ऑफ द सेकंडरी वाइंडिंग ऑफ द ट्रान्सफॉर्मर इज युजली टेकन ॲज अ ग्राउंड और 0 रेफरन्स व्होल्टेज. म्हणजे सेंटर टॅप पॉईंट काय घ्यायचा आहे, सेंटर टॅप point is taken as reference
point is taken as a reference point. It may be noted that voltage between center tap and either end of the secondary winding is half of the secondary voltage. म्हणजे जे व्होल्टेज मिळणार आहे ते कसं असणार आहे, हाफ ऑफ द सेकंडरी व्होल्टेज. हे पॉईंट महत्त्वाचा आहे. आता बघा ऑपरेशन. ऑपरेशनमध्ये केस फर्स्ट येईल. केस फर्स्ट काय आहे, ड्युरिंग फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल. ड्युरिंग फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल. तर ते नेक्स्ट पेजवर घेऊ, काय त्याची डायग्राम काढली पाहिजे. ड्युरिंग नेक्स्ट फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये काय होईल, हा ट्रान्सफॉर्मर आहे. इथं आपण काय केलं, पहिली पॉझिटिव्ह वेव्ह दिलेली आहे. तर ह्या ठिकाणी बघा, आता इथं ग्रीन मध्ये काढतो मी. आता ह्या ठिकाणी ड्युरिंग फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय होणार आहे, तर डायोड शॉर्ट होणार आहे. जे डायोड शॉर्ट झालेला आहे तो मी ग्रीन लाईनने दाखवलेला आहे. जे डायोड शॉर्ट झालेला आहे तो मी कशाने दाखवलेला आहे, ग्रीन लाईनने दाखवलेला आहे. ड्युरिंग फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल D1 गेट शॉर्ट सर्किटेड आणि D2 काय असणार, रिव्हर्स बायसमध्ये असणार, त्यामुळे तो ओपन झालेला आहे. म्हणजे ड्युरिंग फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल D1 कसं असणार आहे, फॉरवर्ड बायसमध्ये असणार आहे. आणि D2 कसं असणार आहे, D2 रिव्हर्स बायसमध्ये असणार आहे. सो इट इज ओपन आणि करंट फ्लो थ्रू द लोड रेजिस्टन्स. आणि ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल, ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल काय होईल त्याची डायग्राम आपण नेक्स्ट पेजवर काढूया. ही काय आहे आपली डायग्राम, मी थोड्या मोठ्या काढतोय. तुम्हाला जर काय समजत नसेल तर व्हिडिओ पॉज करून पहा. इथं मायनस, इथं प्लस. ओके, इथं सुद्धा मी ग्रीन लाईनच दाखवतो. डायोड शॉर्ट केलेला आहे. ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकलला काय होणार आहे, तर ही डायग्राम तुम्ही तुमच्या कॉपीमध्ये ड्रॉ करून घ्या. ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल काय होणार आहे, तर ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल D1 रिव्हर्स बायसमध्ये असणार आहे. D1 कसं असणार आहे, रिव्हर्स बायसमध्ये असणार आहे. आणि D2 कसं असणार आहे, फॉरवर्ड बायसमध्ये असणार आहे. D2 काय असणार आहे, फॉरवर्ड बायसमध्ये असणार आहे. त्यामुळं काय होणार आहे, त्यामुळं D2 कंपल्सरी ऑफ राहणार आणि D2 काय होणार आहे, कंडक्टिंग मोडमध्ये येणार आहे. कशात येणार आहे, कंडक्टिंग मोडमध्ये येणार आहे. थ्रू
load resistance RL. Through load resistance RL. It may be noted that current through the load flows in the same direction during both positive half cycle and negative half cycle. Therefore, output voltage developed across RL is full wave rectifier DC. म्हणजे ड्युरिंग फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल असून दे, ड्युरिंग फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल असून दे, और ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल असून दे, करंट काय होतोय, करंट फ्लो इन सेम डायरेक्शन, करंट फ्लो इन सेम डायरेक्शन, करंट फ्लो इन सेम डायरेक्शन. हे नेहमी तुम्ही पॉइंट नोट डाऊन करून घ्यायचा आहे. हा पॉइंट नेहमी तुम्ही तुमच्या कॉपीत नोट डाऊन करून घ्या की ड्युरिंग फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल असू दे किंवा ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल असू दे, करंट फ्लो इन द सेम डायरेक्शन. तर आज इथे थांबतोय. राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंडक्ट करू. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून ठेवा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझंही मोटिवेशन वाढेल. तर थांबतो इथं. थँक्यू सो मच.